खर तर आजचा हा एक्सपो BANM रायगडच्या वतीनं जो आयोजित करण्यात आलेला आहे, पनवेलकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी एक खरं तर पर्वणी आहे. म्हणजे अनेकांना स्वतःचं हक्काचं घर हवं असतं, पण त्यासाठी एक प्लॅटफॉर्म असण्याची गरज असते. आज ज्या पद्धतीनं या एक्सपोमध्ये दर्जेदार घरांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, अशा पद्धतीचं एक प्लॅटर सजवलं गेलेलं आहे. आणि शेवटी या विषयामध्ये विश्वासार्हता खूप महत्वाची असते. आमचा मध्यमवर्गीय आमचा नागरिक असेल, लोअर मिडल क्लास फॅमिली असेल, आज त्याच्या घामाचा पैसा जेव्हा तो कुठेतरी गुंतवतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये कुठेतरी भीती असते की माझे पैसे हे सुरक्षित हातात गेले पाहिजे. आणि अन्न वस्त्र निवारा आपण गरजा म्हणतो, पण अन्न थोडंसं कमी असलं तर ऍडजस्ट करता येतं, कपडे थोडेसे कमी अधिक असतील तर ऍडजस्ट करता येतं, पण शेवटी माझा परिवार चार भिंतींमध्ये सुरक्षित असला पाहिजे, त्याच्या डोक्यावरती एक हक्काचं सुरक्षित छप्पर असलं पाहिजे. ही भावना प्रत्येक कर्त्या पुरुषाच्या मनात असते. आणि ते स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याचं काम आज या एक्झिबिशन मध्ये पूर्ण होऊ शकतं. अशा पद्धतीचं एक्झिबिशन आहे. आणि त्यामुळे मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आमचे जितूभाई जगवानी असतील, आमचे अश्विन पटेल जी असतील, विघ्नेश पटेल जी असतील, मनसुख पटेल जी असतील, खरं तर सगळ्याच मॅनेजिंग कमिटीचं नाव घ्यावं लागेल, किंवा एक्झिबिशन कमिटी ज्यांनी मेहनत घेऊन आज हे एक्झिबिशन या ठिकाणी साकारलंय, त्या प्रत्येकाचं मी मनापासून अभिनंदन करतो की आमच्या पनवेलकरांसाठी ही आपण एक इन्व्हेस्टमेंटची पर्वणी या ठिकाणी आणलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ एका बाजूला एक विजन घेऊन काम करतायत की आज मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याची झालेली डेव्हलपमेंट, पण त्या ठिकाणी मुंबईचं झालेलं सॅच्युरेशन, आणि त्याच्यानंतर थर्ड मुंबई, तिसऱ्या मुंबईची असलेली अपॉर्च्युनिटी, ही एका बाजूला आहे.